माझं नाव मंगेश आहे आणि आज मी तुम्हाला माझी आणि कमलाची एक खूपच रोमांचक कहाणी सांगणार आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझे एक बिअरचे दुकान होते. आमच्या या दुकानाच्या समोर काही घरे होती. माझा व्यवसाय चांगला चालू होता. माझ्या दुकानाच्या समोरच जे घर होतं त्या घरामध्ये फॅमिली राहत होती. पण ती फॅमिली आता घर सोडून निघून गेली होती आणि 2-3 महिने ते तर घर बंदच होतं. एक दिवस मी सकाळी आलो आणि दुकान उघडून साफसफाई करायला चालू केली. तोपर्यंत मला त्या घरातून आवाज येऊ लागला. बघतो तर तिथे एक फॅमिली आली होती. नवरा बायको आणि त्याचे छोट्या मुली. त्यांना दोन्हीही मुलीच होत्या. एक मुलगी 7 वर्षाची होती आणि दुसरी मुलगी 6 वर्षाची होती. माझी नजर त्या मुलीच्या आईकडे गेली. ती बाई खूपच सुंदर होती. तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती आणि टेम्पोतून जे काही चांगले माणसं सामान देत होती ती सामान हातवर करून घेत होती. जेव्हा मला तिची कमर दिसली, ती दिसायला गोरीपान होती. ती सामान नेऊन घरात ठेवू लागली. मी साफसफाई करण्याच्या बहाण्याने तिला बघत होतो. तो टेम्पो निघून गेला आणि ते सगळं आतमध्ये गेले. थोडे दिवस असेच गेले. मी दुकानातून तिला बघत होतो तर तिचं घर स्पष्ट माझ्या दुकानातून दिसत होतं. एके दिवशी संध्याकाळी मला बाहेर मुलीच्या आणि त्या बाईचा हसण्याचा आवाज येऊ लागला. म्हणून मी बघतो तर ती बाई तिच्या 2 मुलीसोबत बाहेर खेळत होती. मी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिचा हसणारा चेहरा बघून मी तर तिचा वेडाच झालो. देवाने कसं तिला एकदम परफेक्ट बनवलं होतं. नाक, डोळे एकदम जसे काही कोरून बनवलं होतं. असेच काही दिवस गेले. मी दुकानातून तिला बघत होतो पण मला तिच्याशी बोलण्याची हिंमत नाही झाली. एक दिवशी रात्रीचे 9:30-10 वाजले असतील तेव्हा त्या समोरच्या बाईचा नवरा त्याच्या काही मित्रांसोबत माझ्या दुकानात आला आणि दारू ऑर्डर केली. मी त्यांना दारू दिली. त्यांचे असेच बोलणं चालू होते तेव्हा मी ऐकले की तो एका ॲल्युमिनियम स्टीलच्या फॅक्टरीमध्ये एका मजदुराचे काम करत होता आणि तो गावाकडून आला आहे. इथे भाड्याने राहतो. त्याचे नाव सूरज असे होते आणि मी बघितले की त्याची त्या माणसाशी मैत्री झाली होती. ते सगळे दारुडे होते. त्यांची सूरजला त्या दिवशी फुल दारू पाजून टाईट केलं होतं. संध्याकाळी त्याला घरी जाताना नीट चालताही येत नव्हतं. आज सूरज खूपच दारू पिऊन घरी चालला होता. त्याचे मित्र जिकडे तिकडे निघून गेले आणि सूरज त्याच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. दरवाजा वाजवला. त्याची बायको बाहेर आली. त्याला नीट चालता येत नव्हतं तर त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवून तिने त्याला मध्ये घेऊन गेली आणि दरवाजा लावली. मी सूरजला खूपच नशीबवान समजत होतो की त्याला एवढी सुंदर आणि त्याची एवढी काळजी घेणारी बायको भेटली आहे. मी घरी गेलो, फ्रेश झालो. माझ्या बायकोने मला जेवणाचे ताट करून दिली आणि मी जेवत होतो. माझी बायको समोर बोलत होती पण माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त तीच बाई येत होती. मला 2 मुलं आहेत आणि एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी जी होती ती 10वीला होती आणि मुलगा 12वीला होता. सकाळी मी आवरला आणि घरातून बाहेर पडताच माझ्या बायकोने मला बाजारातून भाजी घेऊन येण्यास सांगितले. तसे मला भाजी घ्यायला खूपच कंटाळा येतो पण बायकोची तब्येत बरी नसल्यामुळे आज मलाच भाजी घेऊन जावे लागणार होते. संध्याकाळी मी माझ्या दुकानातल्या एका कामगाराला सांगितलं की तू दुकान सांभाळ, मी भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येतो. मी मार्केटमध्ये गेलो आणि भाजी घेऊन लागलो. तोपर्यंत माझी नजर तिच्याकडे गेली. ती तिच्या मैत्रिणीसोबत बाजारात उभा राहून गप्पा मारत होती. तिच्या मैत्रिणीच्या तोंडातून तिचं नाव समजले की तिचं नाव कमला आहे आणि माझी भाजी घ्यायचीच राहिली आणि मी तिलाच बघत उभा राहिलो आणि ती तिच्या मैत्रिणीशी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होतो. थोड्या वेळाने तिच्या मैत्रिणी निघून गेल्या आणि ती भाजी घेऊ लागली. भाजी घेताना मी तिच्या मागे मागे फिरत होतो. ती एका भाजीवालीकडे थांबली आणि टोमॅटो विचारू लागली. टोमॅटो घेण्यासाठी ती खाली वाकली. मी तिच्या समोरच असल्यामुळे माझे नको तिथे लक्ष गेले आणि मला काहीतरी दिसलं. ते बघून माझ्या तर अंगावर काटे आले आणि ती जशी सुंदर होती तसेच तिचे शरीरही खूप सुंदर होते. जशी ती पुढे भाजी घेत होती तसं मी तिच्या मागे मागे फिरत होतो. मी अर्धी भाजी घेतली आणि नंतर भाजी घ्यायची राहिली. थोड्या वेळाने ती भाजी घेऊन भाजी मंडईतून बाहेर पडली. आता माझी भाजी घ्यायची राहिली होती म्हणून मी राहिलेली शिल्लक भाजी घेऊन लागलो. भाजी घेऊन मी माझ्या दुकानामध्ये आलो. माझी नजरेसमोर ते दृश्य तर जातच नव्हते. माझी नजर सारखी तिच्या घराकडे जात होती. कधी एकदा तिला बघू असं झालं होतं
पण आज संध्याकाळी मला ती बाहेर दिसलीच नाही. रात्री भाजी घेऊन मी घरी आलो. 2-3 दिवस गेले. आता मला स्वतःलाच भाजी आणायला जायची इच्छा होऊ लागली होती, कारण त्या निमित्ताने ती तरी दिसेल असं मला वाटत होतं. मी माझ्या बायकोला सांगितलं की मी भाजी घेऊन येतो, तू घरी बस, आराम कर. आणि मी घरातून बाहेर पडलो. 2 दिवसातून एकदा जेव्हा ती भाजी आणण्यासाठी घरातून बाहेर पडली की तेव्हा मी तिच्या मागे मागे भाज्या आणायला जात होतो आणि तिच्यासोबत मी ही भाजी घेत होतो आणि तिला बघूनही होत होतं. एके दिवशी आमच्या इकडे खूप मोठी जत्रा आली होती. तिथे लहान मुलांचे खेळणे आणि खूप काही नवीन नवीन गोष्टी विकण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे मी आणि माझे 3 मित्र आणि संध्याकाळी जत्रेमध्ये फिरायला गेलो. फिरता फिरता माझी नजर कमलाकडे गेली. कमला ही तिच्या 2 मुलींबरोबर आणि तिच्या नवऱ्यासोबत जत्रेमध्ये आली होती. मी मुद्दाम माझ्या मित्रांना घेऊन कमलाच्या मागे मागे जाऊ लागलो. माझ्या मित्रांना याची कल्पनाही नव्हती की मी तिच्यामुळे तिकडे जात होतो. जत्रेमध्ये एवढी गर्दी होती की कोणाला स्पर्श झालेला किंवा धक्काबुक्की लागलेली कोणाला काही समजत येत नव्हतं. मी कमलाच्या मागे गेलो. आता पहिल्यांदा माझा तिला स्पर्श झाला. मी तिच्या मागेच होतो आणि या गर्दीमध्ये माझी तिला धक्काबुक्की होत होती. जत्रेमध्ये फिरता फिरता मी जिकडे जाईल तिकडे मी माझ्या मित्रांना घेऊन जात होतो. एके ठिकाणी ती काहीतरी घेत होती तेव्हा पाठीमागून हळूच माझ्या हाताचा स्पर्श तिच्या उघड्या कमरेवर झाला. तिचा लक्ष मागे गेलं, पण मी मुद्दाम इकडे तिकडे बघितल्यासारखं केलं. त्यामुळे तिला समजलं नाही की नक्की तिच्या कमरेला कोणी हात लावला. थोडी दिवस तसेच गेले. एके दिवशी कमलाचा नवरा तिच्या मित्रासोबत दारू प्यायला आला. आता तर त्याचं नेहमीच चालू होतं. रोज संध्याकाळी यायचं, दारू प्यायचं आणि घरी जायचं. त्याचं हे रोजचंच काम चालू होतं. त्याची दशा पाहून मला कमलाची दया येत होती की कसं ती या दारुड्याचं सहन करत असेल. पहिला तर तो गावावरून आल्या चांगला होता, पण त्याच्या मित्रामुळे तो बिघडला. त्याचे मित्र त्याला दारूची सवय लावली आणि त्याच्याकडूनच पैसे घेऊन दारूचे बिल भागवत होते. आता त्याच्याकडे पैसेही शिल्लक नव्हते, त्यामुळे तो माझ्याकडे दारूची उधारी करू लागला. तो त्याच्या मित्राचेही पैसे देत होता आणि स्वतःही दारू पित होता. त्याला दारूची एवढी सवय लागली होती की आता तो सकाळी उठल्या दारूच्या अड्ड्यावरच येऊन बसत होता. कारण हे सगळे दारुडे लोक त्यांना सवय लागल्यावर सकाळी दारूच्या अड्ड्यावर येऊन बसतात. एके दिवशी तो सकाळी उठल्या आमच्या दुकानात येऊन बसला. त्याची बायको दुकानमध्ये आली आणि मला म्हणाली की साहेब, माझा मालक इथे आला आहे का? तिचा तो आवाज मी पहिल्यांदा ऐकला होता. ती माझ्यासोबत पहिल्यांदा बोलली होती आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती पुन्हा म्हणाली, साहेब, माझा नवरा इथे आला आहे का? मी म्हणालो, आला आहे ना, तो बघ तिथे बसला आहे. ती तिच्या नवऱ्याकडे गेली आणि त्याच्या पाया पडू लागली. अहो, तुम्ही असं करू नका. आपल्या 2 मुलीच्या भविष्याचा तरी विचार करा. तुम्ही जर असं केला तर कसं होईल? आपल्या घरामध्ये अन्नाचा कण नाही. तुम्ही सगळे पैसे दारूवरच उडवत आहात. कृपा करा माझ्यावर, चला घरी, असे म्हणून ती त्याला विनवण्या करू लागली. पण तो तिला शिव्या देऊ लागला. घरी जा, इकडे का आलीस, असं म्हणून तो तिला ओरडू लागला, शिव्या घालू लागला. ती मजबुरीने घरी गेली. तो 2 तास तिथे दारू पीत बसला आणि आजची उधारी मांडून निघून गेला. आता तर ती मला भाजी आणायला जात असलेलाही दिसत नव्हती. बहुतेक तिच्या घरी पैशाची खूप टंचाई आली होती. आणि एके दिवशी संध्याकाळी कमला दुकानावर आली आणि मला म्हणाली, साहेब, थोडे पैसे उधार मिळतील का? मी तिला म्हणालो, हो, बोल ना, किती रुपये पाहिजेत तुला? ती म्हणाली, साहेब, मला सध्या तरी आता 500 रुपये द्या. 2 दिवस झाले पोरींनी अन्न खाल्लं नाही. मी तुमचे उधार नक्की परत करेन. मला काम भेटेपर्यंत तुम्ही मला पैसे द्या. मी तिला 500 रुपये दिले. 1 आठवड्यानंतर ती पुन्हा आली आणि मला म्हणाली, साहेब, मला तुमच्याकडे काही काम असेल तर मला काम द्या. मी जिकडे काम मागत होते कोणीच मला काम दिलं नाही. मला काम भेटलं नाही. तुमच्याकडे काही काम असेल तर द्या. माझ्याकडे बाईला काम देण्यासारखं काहीच नाही. कामच नव्हतं. त्यामुळे मी तिला म्हणालो, माझ्याकडे सध्या तरी काही काम नाही, पण जेव्हा तुला काम लागेल तेव्हा मला हे पैसे दे. असे म्हणून मी तिच्या हातामध्ये 5,000 रुपये ठेवले. 5,000 रुपये बघून तिचे डोळे मोठे झाले आणि ती मला म्हणाली, साहेब, लई उपकार झाले तुमचे. मला काम लागले
की मी तुमचे पैसे नक्की देईन असे म्हणून ती निघून गेली. तिची हालत आता मला बघवत नव्हती. एके दिवशी तिला नवरा रात्री त्याच्या मित्रासोबत आला आणि दारू मागू लागला. मी त्याला म्हणालो, सूरज, आधीच्या दारूचे पैसे क्लिअर कर आणि मग नंतर दारू घे. 1 महिना झाला, तुझ्या दारूची उधारी तशीच आहे आणि तुझ्या दारूचे बिल आता 25,000 रुपये झाले आहेत. ते पहिला पैसे दे आणि मग नंतर मी तुला दारू देईन. तो म्हणाला, साहेब, असं काय करताय तुम्ही? आमच्या शेजाऱ्याला मदत नाही करायची तर मग कोणी मदत करणार? असं म्हणून तो पुन्हा दारू मागू लागला. मी म्हणालो, नाही सूरज, आज मी तुला दारू देणार नाही, निघून जावा तुम्ही सर्वे. असे म्हटल्यावर ते सगळे निघून गेले. सूरजचे मित्र सगळे निघून गेले, पण फक्त सूरज तिथे बसला होता. तो म्हणाला, आज मी दारू पिल्याशिवाय इथून हलणार नाही. मला दारू नसली की खूप बेचैनी होते असे म्हणून तो तिथेच बसला. रात्र झाली, 11:30 वाजले. सगळे निघून गेले आणि दुकानामध्ये कोणीही नव्हते. तरीही सूरज इथेच बसला होता. माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. मी त्याच्यासमोर जाऊन बसलो. मी त्याच्यासमोर एक दारूची बाटली ठेवली. तो माझ्याकडे बघितला आणि दारूची बाटली हातात घेणार तोपर्यंत मी दारूची बाटली मागे सरकवली आणि म्हणालो, मी तुला दारू नक्की देईन आणि तुझं उधारही माफ करेल आणि तुला पुढचे 1-2 महिने दारू फुकटात पाजीन, पण त्यासाठी तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. तो म्हणाला, अहो साहेब, दारूसाठी काही पण बोला की, काय करू? मी त्याला म्हणालो, पण तू या गोष्टींना नाही म्हणणार. तो म्हणाला, साहेब, तुम्ही कुठली पण गोष्ट सांगा, मी तुमच्यासाठी ती करीनच आणि मला दारू पाहिजे म्हणजे पाहिजे. मी त्याला म्हणालो, मला तुझ्या बायकोसोबत एक रात्र घालवायची आहे, मग तुझी उधारी पण फिटेल आणि तुला पुढचे 1-2 महिने दारू पण फुकटात देईन. हे ऐकल्यावर त्याने एकदम माझ्याकडे डोळे मोठे करून बघितला. मला वाटलं की आता तो मला शिव्या घालेल, पण तो एकदम म्हणाला, एवढंच? अहो, मग आधी सांगायचं ना. झाली माझी बायको तुमची एक रात्रीपुरती बायको झाली म्हणून समजा. मी म्हणालो, पण ती स्वतःहून तयार होईल का? तो म्हणाला, ती कशी तयार होत नाही मी ते बघतोच, पण सध्या मला आता ही बाटली पाहिजे. मी त्याला त्यातले अर्धी बाटली इथली दारू त्याला ग्लासमध्ये काढून दिली आणि म्हणालो, मला आजच तुझ्या बायकोसोबत रात्र घालवायची आहे, मग बाकीची उरलेली बाटली नंतर देईन. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी आता गेलो आणि आत्ता आलो असे म्हणून तो त्याच्या घरात गेला आणि थोड्या वेळाने वापस आला. मला म्हणाला, जावा, माझी बायको तुमची वाट बघत आहे, जावा आणि मला दारूची बाटली घेऊन जावा. आणि मी त्याला एक दारूची बाटली दिली. बाहेरून दुकान बंद केलं आणि तिच्या घराकडे चाललो. तिचा नवरा माझ्या दुकानाच्या समोर दारू पीत बसला होता. मी त्याच्या घराचा दरवाजा वाजवला. ती अंगावर पदर घेऊन दरवाजा उघडली. ती खूप रडत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मी घरात गेलो आणि आतून दरवाजा बंद केला. तिच्या दोन्ही पण मुली झोपल्या होत्या. मी तिला बेडरूममध्ये घेऊन गेलो. ती मला म्हणाली, साहेब, माझा नवरा तर खूप वेडा आहे, पण तुम्ही तरी समजूतदार आहात, तुम्ही असं नका करू, माझी अब्रू जाईल. मी तिला म्हणालो, हे बघ कमला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला तुझ्यासोबत एक रात्र तर घालवायची आहेच आणि तुझी अब्रू कशी जाईल? तुझी अब्रू ती माझी अब्रू. तू फक्त माझं म्हणणं ऐक, मग मी तुला कशी राणी करून ठेवतो. ते तुला इकडे तिकडे कोणाकडे हात पसरायची पण गरज भासणार नाही. असं म्हणून मी तिच्या खांद्यावरचा पदर काढला. बघतो तर तिच्या पाठीवर मारलेल्या वळ होते. मी तिला विचारलं की हे कोणी मारलं तुला? ती म्हणाली, आत्ताच मालक आला होता आणि तुमच्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी मला बोलला, पण मी त्यांना नाही म्हणत होते. त्यांनी मला खूप मारलं आणि मारून तयार केलं. माझी मनातून तर इच्छा नाही, पण आता माझ्या नवऱ्यासाठी म्हणून मी तुमच्यासोबत एक रात्र घालवणार आहे. माझं तुझ्या दुखण्याकडे लक्ष नव्हतं, माझं फक्त तिच्या शरीराकडे लक्ष होतं आणि मी तिचे चुंबन घेणं सुरुवात केली आणि एक काढून तिच्या
मी संबंध बनवले. पहाटेची 4 वाजले होते. आमच्या दोघांचे 3 वेळा संबंध बनवून झाले होते. ती खूपच विवळत होती, कारण तिचा नवरा तिला एवढं सुख देत नव्हता जेवढं आज मी तिला दिलं होतं. मी उठलो, माझं शर्ट घातला आणि घरी जाण्यास निघालो. जाताना मी बघितलं तर दुकानाच्या समोर तिचा नवरा दारू पिऊन पडला होता. आज मी खूप खुश होतो, कारण आज माझ्या मनातली भूक मी भागवली होती. आज माझी इच्छा पूर्ण झाली होती. मित्रांनो, कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चॅनलला सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद कथा ऐकण्याबद्दल.